आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। आनंदी घे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेअंतर्गत आतापर्यंत 2700 दिव्यांगांना अर्थसहाय्य मंजूर। अर्थसहाय्य योजनेसाठी मुंबई महापालिकेकडे आतापर्यंत 4000 दिव्यांगांचे अर्ज। मुंबईमध्ये जमिनी खालून जाणाऱ्या मेट्रो 3चा दुसरा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार, तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात मेट्रोची चाचणी पूर्ण। लोकलमधून विना तिकीट फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दंडात्मक कारवाई, तर आता 150 विना तिकीट प्रवाशांकडून 45,000चा दंड वसूल। मुंबईमध्ये म्हाडाचा पहिला झोपू प्रकल्प मार्गी जोगेश्वरीमधील 1550 चौरस मीटर भूखंडावरील प्रकल्पासाठी झोपू प्राधिकरणाकडून आता इरादा पत्र जारी। झोपू योजनेअंतर्गत मुंबईतील 17 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन होणार। कल्याण डोंबिवलीमध्ये अनधिकृत चाळी बांधणाऱ्यांविरोधात पालिकेची कठोर कारवाई। 2 दिवसात पालिकेकडून 5 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल। दिव्यातील अनंत पार्क सोसायटीमधील रहिवाशांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। कायदेशीर तोडगा काढणार, रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही, एकनाथ शिंदेंचं आश्वासन। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये उद्या सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार, तर मुख्य जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। अनधिकृत बांधकामांविरोधात कल्याण डोंबिवली महापालिका सध्या ऍक्शन मोडवर। अनधिकृत बांधकामावर अर्थसहाय्य या ठिकाणी कारवाई न केल्यामुळे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांच्यावर निलंबनाची कारवाई। विरारमध्ये 3 अल्पवयीन मुलींवर असहाय्यतेचा फायदा घेत लैंगिक अत्याचार। विरार पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या।